पण एवढे दुःखी का, आज उदास का? या सनत कुमाराने विचारलं. 4 आहेत महाराज. सनातन, सनक, सननंदन, सनत कुमार हे 4 ब्रह्मदेवाचे मानस पुत्र आहेत. 5-5 वर्षाच्या मूर्ती आहेत. ज्या नारदांना विचारलं, नारद महर्षी तुम्ही भगवंताच्या सानिध्यामध्ये राहता, जवळ राहता, परंतु आज दुःखी का? तुमच्या चेहऱ्यावर एवढा उदासीपणा आहे सांगा. त्यावेळेस नारदाने सांगायला सुरुवात केलं. ज्या 5 वर्षाचे सनत कुमार, परंतु त्या सनत कुमारांना नमस्कार केला महाराज त्या नारदांनी. कारण काय? वय जरी 5 वर्षाचा असेल तर ज्ञानाने नारदापेक्षा श्रेष्ठ होते. बघा, संत एकमेकाशी, म्हणून तर म्हणतात पाया पडू एकमेकाची. बघा, आमच्या पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. बघा, आपण साधू संत भक्त वारकरी किती जरी मोठा असेल, किती जरी छोटा असेल, तर तुम्ही आम्ही एकमेकाच्या पाया पडतो महाराज. कारण काय? संतांनी सांगितलेलं आहे. माझ्या भजनामध्ये, माझ्या या दरबारामध्ये कसा जरी आला असेल, लहान असेल, मोठा असेल, नेने भगवंता उच्च नीच काही, नेने भगवंता तिसरे भाव भक्ती देखोनिया, तिसरे भाव भक्ती देखोनिया. उच्च नीच काही नेणे भगवंता, उच्च नीच काही नेने भगवंता तिष्ठ भाव भक्ती देखोनिया, तिष्ठ भाव भक्ती देखोनिया. गोपाल कृष्ण भगवान की जय. एवढा दयाळू आणि कृपाळू माझा भगवंत आहे. कोण उच्च आहे नीच आहे याच्याकडे तो पाहत नाही. या सनत कुमाराला नमस्कार केला आणि विचारायला सुरुवात करतात. काय हो, एवढे नाराज का, एवढे उदास का? त्यावेळेस नारदाने सांगायला सुरुवात केलं. काय सांगू? मी या पृथ्वी तलावर फिरण्यासाठी, भ्रमण करण्यासाठी गेलो. मला कळालं होतं या पृथ्वीवर अनेक क्षेत्र आहेत, अनेक साधू संत या कलियुगामध्ये या पृथ्वीवर आहेत. माझ्या मनाला एक दिवस असं वाटलं एकदा जाऊन पृथ्वी भ्रमण करावं. कोण सांगतात? नारद महर्षी त्या सनकादिकांना म्हणतात, बोलतात. मी गेलो. जात असताना पाहिलं चोहीकडे प्रयाग, पुष्कर, काशी, गोदावरी, नाशिक अनेक तीर्थ क्षेत्र आहेत. त्या ठिकाणी मी गेलो, परंतु मला जिकडे तिकडे अविचार दिसला. बघा, कलियुगाचं जे वातावरण आहे ते वेगळं झालेलं आहे. नारद महर्षी ज्या सनत कुमारांना सांगतात, मी पाहिलं या पृथ्वीवर खरे बोलणारे कोणी नाहीत. बघा, पोट भरण्यासाठी काहीही करतात, पैसा कमवण्यासाठी वाईट कृत्य करतात. कलियुगाचं हे वर्णन आहे महाराज, वर्णन नारद महर्षी सांगतात. बघा, या कलियुगामध्ये जिकडे तिकडे अत्याचार झालेला आहे. सत्कर्म कुणी करत नाही, सत्कर्म करणारा कुणी दिसत नाही. जिकडे तिकडे पाखंड लोक मला या पृथ्वीवर दिसले. आणि खरंच आहे महाराज. बघा तुम्ही, आज या कलियुगामध्ये आपण जर विचार केला, सत्य वागणारे बोटावर मोजावे एवढे असतील महाराज. बघा, आज पावला पावलाला आपण खोटं बोलतो, क्षणाला हो. मोबाईल तर एवढा खोटा. आता इथं आहे, हा, आलो तुमच्या घराजवळ आणि राहतो 2-3 किलोमीटर, 4-5 किलोमीटर. मी सत्य बोलणार का? मोबाईल तर एवढं खोटं बनवलं महाराज माणसाला.
नारद महर्षी सांगत क्षणा क्षणाला खोट बोलणारे या पृथ्वीवर मी पाहिले. ज्या भगवंताने एकाने प्रश्न